राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्र, गोपनीय तिळाला जर बोलायचं जर झालं, आता हे झाड बघा, माझी हाईट 5.5 फीट आहे आणि हे बघा माझ्या कोटा आलं झाड. झाडाची बघा हे, आणि याला जवळपास 1.5 फुटाहून जे माल लागला, त्याचे ब्रँचेस वगैरे बघा. हे बघा माल काढण्याची पद्धत. आता इथं बघा बोंड्या कशा आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आता जवळ मी मोबाईल असा कॅमेरा धरू शकत नाही, कारण मी एकटाच आहे, स्टँडवर लावला आणि बोलत आहो. शेतकरी मित्र, याला बघा अशा बोंड्या करण्याची पद्धत. जिथं जागा मिळेल तिथं ते बोंडी तयार होते. बोंडी म्हणजे आपले फळ, या तिळाचं फळ तयार होते. हे बघा अजून वरी शेंड्याला चालूच आहे. जवळपास आता किती झाली हाईट त्याची? 5 फीट हाईट झाली आरामशीर, 5 फीटाच्या वरच झाली. आता हे बघा या तिळाची कार्यपद्धत. हे बघा याला ब्रँचेस, बोंड्या कशा आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही कशा चालू आहेत बोंड्या गिंड्या. आणि ह्या तिळाला जे आता आपल्या माझी एकच समस्या, आपलं एकच म्हणणं आहे बा, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या एकच असते की बा आपल्या तिळाचं आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर असे वाण लावायचे, हे वाण लावायचे, हे वाण लावायचे, तेव्हा आपल्याला उत्पन्न येईल. आपल्याला उत्पन्नाची गरज आहे. रिकामं शेतामध्ये काहीतरी पेरून, शेतामध्ये खूप मेहनत, काबाड कष्ट करून, अंग मेहनत घेऊन, रात्रंदिवस पाणी देऊन जर आपल्याला थोडंसं मिळत असेल तर आपल्याला जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर त्याच्या गरजा भागू शकतात. तर आता तर तुम्हाला सांगतो, कमी भावामध्ये तर तुमच्या गरजा भागणारच नाहीत. या तिळाला एक टाईम 16,000 रुपये भाव होता. आज 9,000 9,500 रुपये रेटनं कटायला मार्केटमध्ये. तेवढं होण्यापेक्षा आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे. आपलं उत्पन्न कसं आलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, हे आपण पहिले ठरवायचं. शेतकरी मित्र हो, आता तुम्ही बघा, आता हे थोडंसं हे बघा 4.5 फीट, त्या बा इथलं झाड आहे, हे 5 फीट झालेलं आहे. त्या बा इथलं 5 फीट झाड झालेलं आहे. आणि हे थोडंसं दाट असल्यामुळं तर हे कमी जास्त हाईट झालेली आहे. जवळपास 5 फीटात झाडं 80% 5 फीटात झाडं आहेत. 5 फीटाच्या खाली 4.5 फीटापर्यंत बाकीचे 20% झाडं आहेत. मित्र हो, याला थोडंसं पतलं पाहिजे. याला थोडंसं पतलं कसं ठेवायचं माहीत आहे का? आता आपण पेरते वेळेस जेव्हा पेरणी करतो, ज्याला तीळ लागते त्याने तर माझ्याकडे येणारच आहे. जवळपास मला कुठून कॉन्टॅक्ट आले तिळासाठी. हे तिळाची मागणी खूप आहे, गोपनीय तिळाची. या तिळासाठी मला बऱ्याच जणांचे कॉन्टॅक्ट आले. नगरहून आले, बीडहून आले, अहमद जिल्ह्याहून आले, बऱ्याचशा जिल्ह्यातून, यवतमाळहून आले, अशा बऱ्याचशा ठिकाणून कॉल आले, फोन आले. त्याचे मी फोन ॲक्सेप्ट केले. त्यानं म्हणले आम्हाला बियाणं पाहिजे गोपनीय तिळाचं, आम्हाला थोडीशी माहिती द्या. मित्र, याला एकच करायचं, माहिती तुम्हाला एक सांगतो, याची एकच आहे. याला स्टार्टिंगला एक पोतं खत टाकायचं एकरी, 20-20 13 टाका, किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही खत टाका. पण मध्ये जमजा निंदण खुरपण झालं की तवा एक पोतं टाका, जेणेकरून या तिळाला थोडंसं कसा अन्न पुरवठा जास्त पाहिजे. झाड ठोकर, हे बघा याची काढणी जवळपास बघा आपल्या याच्यापेक्षा डबल टिबल राहते. हे झाड जाडजूड असल्यामुळं याला अन्न जास्त लागते. डबल एकदा खत टाका, तुमचं उत्पन्न आरामशीर वाढेल. नाहीतर काय होते, याला अन्न पुरवठा कमी झाला की हे झाड नाही का सुकते. याला मधीच आहे की नाही एक वेळ खत टाकावं लागते. थोडं का होईना, अर्ध पोतं का होईना, पण मध्ये खत टाकावं लागते. निंदण खुरपण झालं, याची 2 फीटाची हाईट झाली की एक वेळेस तुम्हाला खत टाकावं लागेल. खत तुम्ही एकरी एक पोतं टाकलं तरी चालते, अर्ध पोतं टाकलं तरी चालते, असं काहीच नाही की इतकं टाकावं म्हणून. पण त्याच्यासाठी याला अन्न पुरवठा होण्यासाठी तेवढे काम करावं लागते. आणि विशेष करून याला पाणी थोडंसं जास्त पाहिजे. पाणी उत्पन्न जास्त आहे, याला अन्न जास्त लागते तर पाणी जास्त लागणार आहे ना. तर या तिळाची तेच खासियत आहे. तुम्हाला पेरणी करते वेळेस मी तुम्हाला बरोबर आणि व्यवस्थितशीर आयडिया देईल. ते कसं करायचं, काय नाही, पतलं कसं टाकायचं, आपल्या सरत्यामध्ये कसं पेरायचं, हे तुम्हाला बरोबर आयडिया देईल मी. व्यवस्थितशीर बी पडेल याची मी आयडिया बरोबर देतो. ज्यावेळेस माझ्याकडून तीळ तुम्ही खरेदी करसाल माल नेण्यासाठी, त्यावेळेस मी तुम्हाला बरोबर आयडिया देतो. आणि व्यवस्थितशीर पतला पेरला तर याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने येते. शेतकरी मित्र हो, आता शेतकऱ्यानंच आयडिया दिली पाहिजे, शेतकऱ्यानेच माहिती दिली पाहिजे. कारण आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला उत्पन्नाची गरज आहे. उत्पन्न खूप महत्त्वाचं आहे. उत्पन्न वाढलं पाहिजे. वाढत्या गरजू खर्चा खूप झाल्या, माणसाचा खर्च जास्त, उत्पन्न कमी असं व्हायला. पण आता उत्पन्न खर्च तर तेवढाच आहे, पण उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि याला मध्ये एक 2 फवारण्या केल्या तरी चालते, कारण एक वेळेस आळीचं मारावंच लागते. आळीचं याला खूप गरजेचं आहे, कारण हे कसलंही प्रक्रिया करून नसते. त्यामुळे एक आळीचं तुम्ही इमॅबॅक्टिन घेऊ शकता,
तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, पण एक आळीचं मध्ये घ्यावं लागते. जेव्हा ते माल लागायच्या टाईममध्ये एक आळीचं मारावंच लागते, काही केलं तरी मारावं लागते. बाकी जर तुम्हाला काही वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्र हो, हे तुम्हाला भेटून जाईल असा काही विषय नाही. आता बऱ्याच लोकांसाठी मला जवळपास 2 क्विंटल बी ठेवावं लागते. 2 क्विंटल बियासाठी मला जे मेहनत घ्यावं लागणार आहे बियाणं सेपरेट काढण्यासाठी, हे चांगल्या चांगल्या मालाची मला निवड करावं लागणार आहे, व्यवस्थिशीर वाळू घालावं लागणार आहे, चांगलं बी बनवून 2 क्विंटल ठेवावं लागणार आहे. त्यासाठी याची मेहनत वेगळी आहे, ते वेगळी असते. ते कसं तरी आपण जसं जमते तसं ते करतो. ते विकायचा माल वेगळा आणि बियाणं बनवण्याचा माल वेगळा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होणं, शेतकऱ्याला पुढे बियाणं ते कामी यावं, त्याच्या शेतामध्ये उगवावं, अशा पद्धतीनं मला बियाणं निवडावं लागते. बियाणं निवडण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. जसं कंपन्या करतात, फिल्टर करतात, गिल्टर करतात. आपण फिल्टर करायची गरज नाही, मालच फिल्टर करायचा, मालाचं झाडच फिल्टर करायचं आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं. त्यानं भलं कचरापट्टी करून फिल्टर करतील, पण मी स्वतः जमा करील, झाड कोणतं आहे ते योग्य जमा करील. असं 2-3 क्विंटलचं मी बियाणं जमा करील. ज्याला लागते त्याने कॉन्टॅक्ट करा आणि आपलं डायरेक्ट शेतामध्ये फिल्टर झालं पाहिजे व्यवस्थिशीर, ते बी चांगलं झाड फिल्टर झालं पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने चांगलं झाड निवडायचं आणि बियाणं शेतकऱ्याला द्यायचं. शेतकऱ्याची कुठं फसवणूक करायची ना. आपण एक शेतकरी हा, शेतकऱ्याचा विचार करायचा, शेतकऱ्याच्या बाजूने विचार करायचा, शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढलं हे विचार करायचा, शेतकऱ्याचा उत्पन्नाकर जास्तीत जास्त भर देण्याचा जोर करायचा, शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, शेतकऱ्याचा आपल्याला वाईट नाही करायचं, शेतकऱ्याचं भलं करायचं. त्यासाठी व्यवस्थिशीर बियाणं मी यावर्षी ठेवीन. तुम्हाला लागते, ज्याला लागते त्याने कॉन्टॅक्ट मला नक्की करावा, बियाणं तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल. हे गोपनीय तिळाचं अतिउत्तम बियाणं आपल्या शेतकऱ्यासाठी सोनं आहे, हे लक्षात ठेवा आणि मला कॉन्टॅक्ट जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. ठीक आहे मित्रो, ठेवतो आता.